मी हे नाही बोलत आहे की एका सुनेला आपल्या सासूच्या प्रत्येक व्यवहाराला उलट उत्तर दिलं पाहिजे, पण हा, सुनेला एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की जर सासू आपल्या सगळ्या मर्यादा ओलांडते तेव्हा सुनेला स्वतःसाठी उभं राहायला पाहिजे. आई, आतापर्यंत मी इथून जात होते, पण तुमच्या या वागणुकीनं हे ठरतं की आम्ही इथनं कुठं बी जाणार नाही. आता म्या आणि ताई आम्ही दोघी त्याच घरात राहणार जिथं आमचे नवरे राहतात. मग तुम्हाला जे बोलायचं जे करायचं ते करून टाका. जाऊ दे रमा, एवढ्या वर्षात आपण काय नाही केलं. एका आईप्रमाणे आपण दोघींनी यांच्यासोबत वागलो. माझं सोड, तू तर ह्या गोष्टीचं बी ध्यान ठेवलंस का भले भीम भाऊ आणि ह्यांचा विचार वेगळा आहे. कवा कवा दोघांमध्ये विचारात मतभेद होत्यात, भांडणं होत्यात, पर तू कवाच त्याचा प्रभाव त्यांच्या नात्यावर नाही पडू दिलास. पर बदल्यात ह्यांनी आम्हासनी काय दिलं? बस कायम आपल्याला वाईट साईड बोलल्या. प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी फक्त तुला जबाबदार ठरवलं. चल आता आपण कुठं दुसरीकडे जाऊन राहू. नाही ताई, आपण इथनं कुठं बी जाणार नाही. यांच्याशी प्रेम जरा बी कमी झालं नाहीये, पण आजपासनं आम्ही हे लक्षात ठेवून जगू की या घरात आमचा बी हिस्सा आहे. चला. मला धक्का द्या आणि मग आज जा. काय बोलताय तुम्ही? मला धक्का द्या आणि आज जा. रमा, दे धक्का आणि ये पुढं. आत्या काय बोलताय तुम्ही? आई, समोरून बाजूला व्हा. नाही होणार. जर तू आज जाशील तर मला धक्का मारूनच जाशील. वय रमा, दे धक्का तिला. जिजाबाईला आज समजू दे की नात्यांमध्ये मोठं बनून लहानांना ठोकर मारण्याचं काम आलं तर आज नाही तर उद्या लहान दगड समजून मार्गातून बाहेरच करतील. मार धक्का. रमा, एकदा पुन्हा बोलते, जर तू इथंच राहिलीस तर काय नाही सुधारणार. ताई, आपण इथून कुठे बी जाणार नाहीये. ठीक आहे, तू जा, पर म्या नाही जाणार. तुम्ही बी जाणार. आतापर्यंत जे काही झाले ते झाले, पण आजपासनं एक नवी सुरुवात होणार. ठीक आहे, तर आपल्या सासूला मार धक्का आणि पाड तिला आणि मग कर नवीन सुरुवात. धक्का नाही. रमा आपल्या सासूला धक्का नाही देऊ शकत. नाही भीम, नाही दादा. भीम, वय बाला दादा, लक्ष्मी संघ माझं निघून जाणं बरोबर आहे. आनंद, आनंद, आज या घराचं भविष्य या घराच्या दोन सुनांच्या हातात आहे. आई, समोरून बाजूला व्हा. हट्ट करू नका. धक्का मारून जा की मग. आई, बाजूला व्हा ना. नाही होणार मी. मग ठीक आहे, तर तेच करूया. नाही रमा. असं नको करूस. आपल्या सासूला धक्का नाही दिला पाहिजे. पण काहीतरी करायला पाहिजे ना. दे धक्का, जेणेकरून या चाळीतल्या लोकांना बघू दे. चांगलं आणि मधुर बोलणारी ही रमा खरी हाय तरी कशी. धक्का नाही मारणार. हात पकडून घराच्या आत घेऊन जाईन. चला. हात सोड माझा.
चला रमा हात सोड. चला चला. प्रेम न बारी उपजे, प्रेम न हाट बिकाय, राजा प्रजा जो ही रुचे, सिस देही ले जाय, सिस देही ले जाय. दोन्ही बी सुनांनी मिळून अपमानित केला हाय. रमा आणि लक्ष्मी काय बी उद्धटपणा नाही केलाय. उलट त्यांनी आपल्या सासूचा मान बी राखला आणि आपल्या हक्कासाठी लढाई बी लढल्या आणि त्यासनी यश बी मिळालं. अरे तर मी तुला तर काय बोललोच नाही, तर मग तुला काय वाईट वाटत आहे? आणि जे बी काय बोललो ते मी रमा आणि लक्ष्मीला बोललो. ह्यासाठी वाईट वाटत आहे का त्या दोघी बी माझ्यासारख्याच बायका आहेत आणि जशी त्यांची एक सासू आहे ना तशी माझी बी एक सासू होती. मला आणि तुला त्यांनी घरातनं बाहेर काढलं. तू तर जात होता ना आपल्या आईला भेटायला जवळ ती जिवंत होती, पण म्या कवाच नाही गेली त्यासनी भेटायला, कारण समधी चुकी माझी सासूचीच होती. अरे तर आता तर मेली ना ती, आता का तिच्याबद्दल बोलत आहेस? बघ माझी काय बी चूक नव्हती, फक्त रमासारखा आवाज उचलू नाही शकले. म्या माझ्या सासूच्या प्रेमापासनं आपल्या संसाराच्या सुखापासनं नेहमीच लांब राहिले. त्याचा परिणाम असं झालं की म्या गप्प बसले. त्यांच्या आदर करण्याच्या नादात स्वतःला एवढं कमकुवत बनवलं का कवाच त्यासनी चुकीचं नाही बोलले. अरे मला तर हेच समजत नाही हाय का तू बोलत काय हास? म्या हे बोलत हाय का माझ्या मध्ये कवा एवढं धाडस का नाही आलं का आपल्या सासूच्या समोर त्यांचा चुकीला चुकी बोलावं. सावता तर दोन कापडं बी शोधून नाही आणू शकत आणि मला बी शांतीनं काम करू देत नाही आहे. एका मर्यादेपर्यंत प्रत्येक जणाला आपल्या हक्कासाठी लढाई नक्कीच लढली पाहिजे, आवाज नक्कीच उठवला पाहिजे. रमान लक्ष्मीने जे बी केलं एकदम बरोबर केलं, लई चांगलं केलं. सोडा हात, सोडा. आई, आपण समधे एकत्र मिळून राहूया ना. तुम्ही, आम्ही, लक्ष्मीताई, आनंददादा, आत्या, जसं आधी राहत होतो. बाला दादा, हे समजा तुमच्यामुळे होतंय. तुमचे मनापासून आभार. बरं आमचं इथं राहणं बाबासनी चांगलं नाही वाटणार. ते बाबा जेव्हा येतील तेव्हा बघून घेऊ. आत्तासाठी तुम्ही इथंच राहा. नाही येतो. आत्या, तुम्ही बी घरात चला की. आता जर बाकीचे समधी सोबत राहायला लागलेत तर तुम्ही बी सोबत चला की. बाळा, मला काय बी अडचण नाहीये. आपल्या संग राहणं, आपल्या कुटुंबासंग राहणं कोणाला चांगलं नाही वाटत. पर शोभाचं काय? माझी पोरगी मानलंय मी तिला, तसं बी तिच्या आयुष्यात खूप सारी नाती मध्येच सुटून गेली आहेत. मी बी तिला अर्ध्या रस्त्यात सोडून दिलं तर
तिला लई दुःख होईल. तिचा विश्वास तुटून जाईल. ती आयुष्यात कवच कुठला बी नातं नाही सांभाळू शकणार. मी हितच बरी आहे बाळा. अन मी कुठं लांब राहते हा. तुमच्या लोकांच्या जवळ, तुमच्या लोकांच्या संगच तर आहे. जेव्हा बी गरज पडल आवाज दे मला, मी येऊन जाईन. पण शोभाचं घर सोडून यायला नग सांगूस मला. भले लय लोकांनी माझी साथ सोडली, पण तरी माझं नशीब लय चांगलं आहे का माझ्याजवळ माझी आई आहे आणि माझा पोरगा दीपक आहे. भीमचा असर पडलाय आत्या तुमच्यावर बी. नैतिकतेची एवढी मोठी भिंत तयार करतो की पुढचा कोणी तर्कच लावू शकत नाही. निघतो. तुम्ही काळजी घ्या. बाळा, दादा बी भेटत नाहीयेत. त्यांना बी शोधायचं असेल ना. त्यांचं पत्र वाचून आपण निश्चिंत होऊन बसू नाही शकत ना. वय माहिती आहे मला बी आत्या. मी बी प्रयत्न करतो. येतो मी. आत्या, तुम्ही इथेच राहणार ना? मग कुठं जाणार मी पोरा, इथंच राहणार. पर काय विचारत आहेस तू? मी यासाठी विचारतोय कारण हे जे पण काही होतंय त्या सगळ्यामुळे तुमचं मन विचलित, अशांत आणि खिन्न झालं असेल. तुमचं काय माझंही मन खूप जड झालंय. माझं मन बी जड आहे. ठीक आहे रमा, आता काही लोक येतील. तू त्यांच्या बसण्याची आणि खाण्यापिण्याची सोय कर. कोण येणार आहेत? आज बौद्ध पौर्णिमा आहे. आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि त्यांना ज्ञान प्राप्ती झाली होती. त्यामुळे प्रत्येक वर्षाप्रमाणे काही बौद्ध भिक्षुक येतील, काही मंत्र वाचतील आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगतील, ज्यामुळे आपल्या सर्वांचं मन हलकं होईल. तू तयारी कर, मी त्या लोकांना घेऊन येतो. जेव्हा बघावं तेव्हा काम करायचं वेळच्या वेळी. बस काम करून घेतात आणि पैका पण नाही देत. ही लोक काय समजतात आपल्याला. मग कसं काम करायचं वेळच्या वेळी, पैसा मागितला तर पैसे नाही. या लोकांना काही समजून घेत नाही. हितेश काका, हं? तुम्ही पण बुद्धांच्या शरणाला या. बुद्धम शरणम गच्छामींचा जाप करा. याने तुमचं मन शांत होईल आणि तुम्ही पण भीमदादा सारखं चांगलं बोलायला लागाल. हितेश काका, हं? हं? आई! पळीतून मोठा आला भीमाची बाजू घेणारा. सांभाळे ह्याला. बाळा, ते तुझ्यापेक्षा मोठे आहेत आणि कुणाची पूजा करायची ते लोक स्वतःच्या मनाने ठरवतात. आणि त्यामुळं कुणाला बी जबरदस्ती नाही करू शकत. आणि तुला असं अजिबात नाही बोलायला पाहिजे. या. भीमदादा आले. आई, बाहेर भिक्षुक आलेत. तुम्ही चला ना. मनात नसलं तरी तुम्ही आमच्या सोबत तिथं बसा. काय माहित, तुमच्या मनाला बी थोडी शांती मिळेल. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं
कुठं गेले आहात तुम्ही? आणि आता कुठं शोधू मी तुम्हासनी? प्रत्येक वेळेला तुम्ही मला तुमच्या पोरांसाठी सोडलं हाय, आणि तुमची पोरं तुम्हाला शोधण्याच्या ऐवजी घरात बसून आहेत. बसणारच, आनंदी हाय ना समधी. पुन्हा एका छताच्या खाली एकत्र जे राहायला लागलेत. आता आली आहेत ना घरात, तर राहू दे स्वतःच. मी काही बोलणारच नाही. आता समदेसनी बनवते मी घरचं मालक, आणि स्वतः बनते मी नौकर. लई मर्यादेच्या आणि नैतिकतेच्या गोष्टी करतात नाही चौघं. त्यांच्या नैतिकतेच्या चिंधच उडवते. माझा हात पकडून मला आत घेऊन येऊन रमा आणि लक्ष्मी लई महान बनत होत्या. त्यांच्या महानतेचं घमंड नाही तोडून टाकलं ना, तर माझं नाव बी जिजाबाई नाही. आता बघाच म्या काय करते ते. समजाना झालंय का बाबासनं कुठं शोधायचं? आम्ही आजूबाजूच्या लोकांनी बी विचारलं, पर कोणी बी बाबासनी नाही बघितलं. हे बघा, मला समजतंय की बाबांची तुम्हाला देखील काळजी वाटत असेल. आम्ही सर्वजण देखील त्याच विषयावर बोलत होतो, विचार करत होतो. नाही मालक, मी तर हे विचारायला आले होते की आज जेवणात काय बनवू. हे असं का बोलतायत तुम्ही? मालक एक नोकरानी काय बोलू शकते अजून. आता तर हे घर तुमच्या समध्यांचं आहे. मी माझ्या मर्जीनं ना कोणाला घरात ठेवू शकते मी, आणि ना कोणाला घराच्या बाहेर काढू शकते. तर कसलं घर? सोडा ते समज. तुम्ही मला सांगा की मी काय बनवू जेवायला. आई, आम्हाला माफ करा. आमचा हेतू हे समजा करण्याचा नव्हता. अण्णा, आमचा उद्देश तुम्हासनी अपमानित करण्याचा होता. खरं तर आम्ही तुमचा आदरच केला आहे. बघा, लई रात झालीये, मला जेवण बी बनवायचंय. तुम्ही मला सांगा की मी काय बनवायचंय जेवायला. आई, तुम्ही या बसा, आम्ही काहीतरी बनवतो. हा, नाही मालकीन, हे काय करताय तुम्ही? पाय सोडा. रागवू नका मालकीन. तुम्ही फक्त मला सांगा, मी बनवीन जेवायला. आई, माझे पाय सोडा. नाही मालकीन, मी इथंच ठीक आहे. मालकिनीच्या पायाखाली